तर मित्रांनो अशा प्रकारे हा ड्रेस आहे पहाडी. हे बघा मित्रांनो पूर्ण बर्फ वितळलाय, त्याचंच पाणी आहे आणि चिखल झालाय. एक नंबर कॅफे ना ओम्या, मस्त आहे. माझ्या मागून व्ह्यू बघू शकतात. अशा प्रकारे लाची पिन लागली आहे. सुप्रभात मित्रांनो, स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा आपला मनाली मधला पहिला दिवस आहे आणि माझ्या मागं तुम्ही सुंदर अशी सकाळ बघू शकता. कसं बॅकग्राऊंड आहे, काय वेदर आहे मागं. हा मित्रांनो आपल्या हॉटेलच्या बाहेरून व्ह्यू दिसतो, जे की हॉटेलचं नाव आहे आय लव्ह हिल टॉप. हे बघा अशा प्रकारे हॉटेलचा व्ह्यू आहे बाहेरून. आजचा मित्रांनो आपला पहिला दिवस आहे मनाली मधला. जे मित्रांनो आपण जे काही बघणार आहे आज, हेडंबादेवी मंदिर आहे प्लस बाकी जे मार्केट आहे लोकलचं, ते मित्रांनो तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि ती लोक फ्रेश व्हायला लागलेत. तर अशा प्रकारे वेदर आहे बघा. हा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. कंप्लीट मित्रांनो आपण 3-4 तिथे असणार आहे. 4 तारखेला आपली रिटर्नची ट्रेन आहे. आपली मागं ही व्हॅन थांबली, ही बघा कालची. तर अशा प्रकारे ही वेदर आहे मनालीमधला. आपलं फर्स्ट डे आजचा, हे बघा. तर चला मित्रांनो ती लोक काय करतात बघूयात आणि एक्सप्लोर करायला जाऊयात. मित्रांनो तुम्हाला मी सर्वांचं आता इंट्रोडक्शन करून देणार आहे की आपल्यासोबत कोण कोण आहेत. तर चला. तर ह्या आहेत किमिया दिदी, ज्या की माझ्या सिस्टर आहेत. प्लस हाय योगेश, हा माझा मित्र आहे क्लासमधला. तुमचं नाव काय? मनाली. मनालीमध्ये आली आहे. हा आहे पांडू, ह्याला पांडू बोलतात. नितेश, शैलेश दादा, बागू. तुमचं नाव काय? नाव काय? स्नेहा. ह्या नर्स आहेत ज्या की, आणि आहे आपल्यासोबत छोटी परी नॅन्सी. तुमचं नाव काय? उमेश दादा. हे उमेश दादा आहेत आणि त्यांच्या आहेत साक्षी. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व हे ग्रुप आहे आपला. तर खूप मित्रांनो अशी मजा करायची, फुल धमाला मजा करायची आहे. ते अशा प्रकारे. तर चला, जे आता आपण जे पॉईंट आहेत ते कव्हर करायचे आहेत. चला. तर मित्रांनो आता आपण चाललोय हिडंबादेवी टेम्पल बघायला, जे की समोरच आहे. आपल्या रूम पासून काहीतरी 1 किलोमीटर आहे. ते आपण कव्हर करत पाहिजे. आणि तर मित्रांनो यांग सुद्धा आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि असे छोटे छोटे स्वेटर मार्केट आहे. हा खूप रिजनेबल रेट. यांग गमछा काय पाणीपुरी आहे काय? नाही बाद में आने के. हे बघा मित्रांनो असे छोटे छोटे चहाचे स्टॉल्स, कपड्यांचे, स्वेटर, फुल मित्रांनो ॲक्सेसरीज आहेत. हे बघा हे स्टिकर सुद्धा आहेत. हिडंबादेवी टेम्पलला जाताना हे स्वेटर आहेत. हे बघा ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचर, हे छोटे छोटे आहेत. तर मित्रांनो हा बघा बर्फ आहे. आता वितळल्यामुळे सगळा चिखल झाला आहे, जे की इथून असा दिसता व्ह्यू. हे बघा. आणि या मार्केटला पुढे रस्ता गेलाय. हिडंबादेवी मंदिर इकडेच आहे मित्रांनो. आता आपण चाललोय हिडंबादेवी टेम्पल बघायला आणि आजूबाजूचा परिसर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही लाईन आहे देवीच्या दर्शनासाठी, जी की खूप मोठी आहे. हिडंबादेवी मंदिर. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील मनाली येथील एक प्रसिद्ध व एक धार्मिक स्थळ आहे, ज्याला खूप ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
हे मंदिर हिमालयातील चित्तथरार देवदार या जंगलामध्ये वसलेले आहे व पांडव राजपुत्र भीमाची पत्नी हिडंबादेवी यांनी येथे ध्यान केले होते. त्यामुळे या मंदिराचा महाभारताशीही संबंध आहे. 16व्या शतकात महाराजा बहादूर सिंग यांनी मंदिर म्हणून ओळखला जाणारा एक रमणीय 3 स्तरीय पॅगोडा बांधला होता. लाकडी कोरीवकामाचा हा भाग पौराणिक प्राणी आणि वनस्पती यांच्या शिल्पांनी समृद्ध असलेला एक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेला सिद्ध करतो व अशा गुंतागुंतींमुळे त्याचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवते. उंच देवदार वृक्षांनी वेढलेले हिडंबादेवी मंदिर शांतता आणि अध्यात्माचे तेज देते. मंदिराचा मुख्य देवता हिडंबादेवी देवी दुर्गेचे रूप म्हणून पूजले जाते व तिला स्वर्गीय माता आणि पालक म्हणूनही पूजले जाते. हिडंबादेवी मंदिराचे दर्शनाचे टाइम सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते. तर मित्रांनो अशा प्रकारे हे माझ्या मागं हिडंबादेवीचं मंदिर आहे जे की आपण मागशी दर्शन घेतलं. आणि मित्रांनो त्याच्यावरती स्नो आहे जो की 4 दिवसापूर्वी स्नो झाला होता इथं. तर तो स्नो मित्रांनो आता खाली पडायला लागला आहे. तो विरघळला आहे त्यामुळे सगळं खाली चिखल झाला आहे बघा. आता आम्ही 3-4 दिवस तरी इथं आहे काय माहिती आम्हाला बघायला भेटेल का नाही. जर झालं तर तुम्हाला मी दाखवेन नक्की. तर खूप मजा येईल. अशा प्रकारे तुम्ही काही सिनेमॅटिक शॉटसुद्धा एन्जॉय केले असतील. आणि मित्रांनो इकडं हे असे ड्रेसिंग्स आहेत जे जर तुम्ही इकडं आलात तर तुम्हाला असे खूप काही असे पहाडी ड्रेस पाहायला भेटतील. तेव्हा चला आपली लोक पण ड्रेसिंग करायला गेली त्यांच्यावर जाऊयात. तर मित्रांनो आता आपण चाललोय दुगरी वन विभाग येते जे की अशा प्रकारे आहे बघा. सगळी मोठी मोठी झाड आहेत त्यामध्ये. तर मित्रांनो तुम्ही जर इथे आलं तर तुम्हाला तिकीट काढावं लागेल जे की पर पर्सन 10 रुपीज तिकीट आहे हे बघा. आणि अशा प्रकारे हा व्ह्यू आहे. सगळं जंगलच आहे मोठी मोठी झाडं आहेत. ह्यात जर मित्रांनो स्नो पडला तर खूप मस्त वाटणार आहे. आपली पब्लिक माग आहे मस्त ड्रेसिंग करून. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे झाड आहेत. सो मित्रांनो सगळ्यांचं असं शूट चालू आहे जे की सगळ्यांनी पहाडी ड्रेस वेअर केलेत आणि सगळ्यांचं असं फोटोशूट चालू आहे. हे बघा सगळ्यांचं शूट करत पटापट. येऊ हे काय माहिष्मती साम्राज्य. तर मित्रांनो अशा प्रकारे हा ड्रेस आहे पहाडी पिनावाला गेम आहे. इथे पिन लाव ना. अरे मेल्या थांब जरा हात तुझा वरती घे ना. तू अशा प्रकारे लाची पिन लागली आहे. बांधा बांधी चालली सामान बांधताय. तर मित्रांनो अशा प्रकारे हा मला ड्रेस घातलाय जे की पहाडी लोकांसारखा. हे बघा हे वेअर केलंय मी जे की हिडामध्ये जेव्हा मंदिराच्या शेजारीच आहे हे जंगल. तिथं तुम्हाला असं वेगवेगळे ड्रेसिंग तुम्हाला भेटतील जे की तुम्ही इथं फोटोशूट पण करू शकतात आणि नॉर्मल तुमचं प्री वेडिंग जे काय ते तुम्ही करू शकतात. बाकी लोक आहेत ते तिकडं त्यांचं चाललं त्यांचं पण मी थोडंफार शूट केलं आणि इथून आपण थोडं काही जर खाऊन जायचं आहे दुसऱ्या पॉईंटला. चला जायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं ड्रेसिंग आणि मंदिर बघून झालंय. आता आम्ही हे ड्रेसिंग देऊन चालणार आहे. कुठे जायचं आपण आता आपण चाललोय कुठल्या वैशिष्ट टेम्पल बघायला. किती लांब आहे इथून साधारणतः 5-6 किलोमीटर. हा ते बघायला चालू. त्यानंतर आपण रात्री पार्टी पण आहे ना. पार्टी पण आहे आणि खूप मजा करायची ते तुम्हाला रात्री. म्युझिक मॉल रोड डीजे खूप अशी मजा करायची. बघा मित्रांनो अशा प्रकारे एवढी मोठी झाड आहेत नाही किती उंच उंच झाड आहेत. मित्रांनो खूप क्राऊड आहे
31 असल्यामुळे खूप लोक आलेत. हे बघा जिकडे तिकडे लोक आहेत. हे मित्रांनो अशा प्रकारे हे थंडीचं साहित्य आहे, जे कान टोपी शाल आहे इकडं. मित्रांनो अशा प्रकारे हा बर्फ पडलाय बघा, जे की 2-3 दिवसापूर्वी थोडाच राहिला वितळायला लागलाय. हे बघा अशा प्रकारे बर्फ आहे जो की वितळायला लागलाय. आता माझ्या मागं माउंटन्स बघा. मित्रांनो अशा प्रकारे हा बर्फ आहे, तुम्ही बघू शकता, जो की 4 दिवसापूर्वी जो बर्फ पडलेला तो हा बर्फ आहे. हे बघा सगळे लोक इथं ऍक्टिव्हिटी करतात, नाचतात, माझ्या मस्त चालू आहे सर्वांची. काही लोकांनी गाड्या पण घातल्या आणि घसरतंय मित्रांनो. मेन म्हणजे याच्यावरून पूर्ण बर्फ वितळलाय, त्याचंच पाणी आहे आणि चिखल झालाय. हे असं मार्केट आहे. करो भैया जिपलाइन कर रहा है. जसं मी तर पुढे आलो तर तुम्हाला या नदीमध्ये अशी रॅफ्टिंग केलेली पाहायला भेटते, जो की सगळ्या ठिकाणी पर पर्सन काय ते 300 रुपये घेतात, जे की नदी आता पाणी बघा मित्रांनो. तसं आपण काळ वॉटरफॉलला रॅफ्टिंग करतो तसंच आहे, जे त्या साईडला पण चालू आहे. आणि मित्रांनो तुम्हाला रोडवरती इतके हॉटेल पाहायला भेटतील ना, म्हणजे खायचे हॉटेल्स, चाट, छोटे स्टॉल खूप पाहायला भेटतील. सर्व ठिकाणी तुम्हाला मित्रांनो खायला भेटेल. ते आपली आता बस आली. चला हे बघा असे तुम्हाला शॉप पण पाहायला भेटतील प्रत्येक ठिकाणी. सर्व मित्रांनो खाण्याचं अवेलेबल आहे. हॉटेल्स तर 3000च्या वरती हॉटेल्स आहेत, जायला तिकडे हॉटेल्स आहेत. हे बघा मित्रांनो हे रॅपलिंग पर आहे 300 रुपये घेतात तिकडून ते तिकडपर्यंत जायला. तर मित्रांनो आता आपण चाललोय वशिष्ठ टेम्पल बघायला, जे की हिडंबा देवीच्या मंदिरापासून काहीतरी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरतीच आहे, जे की वरती डोंगरामध्ये. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकतात, जो की 2-3 दिवसापूर्वी स्नो झाला होता मनालीमध्ये, तो आता वरती आणि तो आता पिघळायला लागलाय. कारण की तर काय नाहीये, हा ते पण आता आपण बघायचंय. खूप मित्रांनो मस्त वेदर आहे. हे बघा संध्याकाळी आपण मॉल रोडला सुद्धा जायचंय. हा भाई आणि काय बघा संध्याकाळी आपण जायचंय मॉल रोडला डीजे नाईट बघायला. बाकीचे लोक आहेत ते आहेत माग. हे बघा पुढे बर्फ. मित्रांनो आमचं जर लक असेल तर आम्हाला लाईव्ह स्नो पाहायला भेटेल, नसेल हा ते पण लक असेल तर स्प्रे करा तुम्ही. आणि तुम्हाला सगळीकडे अशी क्लॉथची दुकानं पाहिजे भेटेल, स्वेटरची, खायचे पदार्थांची, स्ट्रीट फूड किंवा हे जे लोकलचे, हे सर्व तुम्हाला पाहायला भेटले. बघा सगळं तेच आहे, तुम्ही कुठेही जावा. तो चला। ये बुनने में कितना टाइम लगता है? बड़ा टाइम लगता है भैया। ले लो ना 10 रुपए। हाँ वो मैं दर्शन करके लेके आता। लेना है अपने मैडम? हाँ ले लो। यहाँ भी सेट देखो बड़ी वाला। बच्चों का है क्या? लाइट तू खाली का? छोटे छोटे शूज। तूच काढावे तिथं फ्री मध्ये। वशिष्ठ मंदिर। मनालीमधील वशिष्ठ मंदिर हे ऋषी वशिष्ठ यांना समर्पित असून हे मंदिर मनालीच्या वशिष्ठ गावाला प्रसिद्ध करते व हे मंदिर गरम पाण्याचे झरे आणि धार्मिक स्थापत्यकलेसाठी ओळखले जाते व हे मंदिर लाकूड कोरीव काम आणि पारंपरिक हिमाचली कारागिरींसाठी ओळखले जाते। वशिष्ठी मंदिर हे मनालीच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे। वशिष्ठ हे मनालीपासून 3 किलोमीटर अंतरावर बियास नदीच्या पलीकडे असलेले एक गाव आहे व हे गाव गंधयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि झऱ्यांच्या शेजारीच बांधलेले भगवान वशिष्ठ, भगवान शिव आणि भगवान राम
यांना समर्पित 3 मुख्य मंदिरांनी पवित्र केले आहे. या झऱ्यातील पाण्यात महान औपचारिक शक्ती असल्याचे मानले जाते. तर मित्रांनो अशा प्रकारे हे वशिष्ठ टेम्पल होतं आणि ज्यावरतीच हे राम मंदिर आहे. तुम्ही बघला असं हे रामाचं मंदिर आहे. मित्रांनो वशिष्ठ टेम्पलच्या बाजूला गरम पाण्याचं कोण सुद्धा आहे. ते मित्रांनो खूप गरम पाणी होतं. तिथं आतपर्यंत गेलो होतो आपण. तिथं पाय टाकलेले आपण गरम पाण्यामध्ये. खूप मस्त वाटलं मित्रांनो. अजून मित्रांनो खूप बघण्यासारखं आहे इथं. ते आता आपण 2-3 दिवसामध्ये बघूच. आज आपलं एवढंच कव्हर केले. अजून बघायत कोणते कोणते पॉईंट आहेत. रात्री पण आपण मॉल रोडला जायचं थोडीफार तिथं शॉपिंग करूयात. कारण की 31st पण आहे. आज पार्टी पण असणार आहे. तर बघत काय काय होते. खूप मजा येते. आणि बघा बर्फाची पहाड. तर चला मित्रांनो दुसरे पण आपल्याला पॉईंट कव्हर करायचे आहेत. जे काय होतं एवढंच होतं. डिलिशियस, खूप सुंदर. एकदम कोणता केक आहे? चॉकलेट केक. आणि अशा पद्धतीने आम्ही गरम चॉकलेट केक खातोय. तुमची रबडी जिलेबी किती रुपयाची होती? 150 रुपीज. आणि सांगताना किती सांगितलेले? 50 रुपीज. आणि घेतले किती? 150. 100 रुपये एक्स्ट्रा. बिकॉज 50 रुपीज जिलेबी अँड 100 रुपीज मलाई चार्जेस. हा आणि नंतर एकदम हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ज्वेलर्स फॅन्सी सगळं साहित्य भेटतं इथं. हे बघा इकडं हे फ्लॅग, गाडी लावायची फ्लॅग आहे, ब्लँकेट आहे, थंडीचं सर्व साहित्य. सेम गोव्याला पण मित्रांनो असं भेटतं. लगेच आहे बघा फॅन्सी. कशी आहे? मस्त आहे ना जागा? कॅफे एक नंबर कॅफे ना ओम्या. मस्त आहे. ढगात लाइटिंग. गाडी पार्क हे बघा गाडी कुठे पार्क केली. चला बस झाला कॅफे. सो मित्रांनो आता आपण पोहोचलोय पार्किंग मध्ये, जे की अशा प्रकारे हे बघा. चला जाऊयात. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आपल्या रूमच्या बाहेर, जे की आपण सकाळपासून 2-3 पॉईंट कव्हर केले. खूप मजा आली मित्रांनो. 31 डिसेंबर असल्यामुळे खूप गर्दी आहे. जायला रस्ते फुल आहेत. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. त्यामुळे आम्हाला 2-3 पॉईंट फिरायलाच भेटले. जे काही आता राहिले फक्त मॉनिटर राहिले आणि मॉल रोड राहिले. तो आपण रात्री कव्हर करायचं आहे. थोडं फ्रेश होऊयात आणि मग जाऊयात. आणि मित्रांनो मनालीमध्ये 3,000 ते 4,000 हॉटेल्स आहेत. ते सगळे फुल आहेत. कारण की 31 डिसेंबर आहे, न्यू इयर आहे. तर रात्री बघूयात काय काय. रात्री वन फायर किंवा पार्टीसुद्धा असणार आहे. तर ते ती जायला चाललेली मागाशी. तर बघूयात काय काय होतं. जे काय तुम्हाला मी सर्व काही शेअर करेन. मस्त असं संध्याकाळ झाली. सनसेट तर नाही झालेला, नॉर्मल लाईन आहे येल्लो कलरची. अशा प्रकारे हे बघा असं वेदर आहे. तर चला फ्रेश होऊयात आणि मग जाऊयात. सो मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजले आणि आता आपण चाललोय मॉल रोड फिरायला, जे की मनालीमध्ये. आणि आपली रूमसुद्धा मॉल रोड बशीच आहे. तर मित्रांनो खूप अशी मजा करायची. सकाळी मित्रांनो एवढी थंडी नव्हती, पण आता खूप थंडी आहे. आता डबल घातलं. हे बघा सगळे फुल तयार झालेत. आणि आज 31 डिसेंबर असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं हॉटेल आहे. खूप चककतंय. आपल्या हॉटेलच्या बाहेर सुद्धा बॉन फायर पेटवलं आहे बघा. हे मित्रांनो आपण आल्यावरती बघूयात. पहिल्यांदा आपण रोड फिरूयात मॉल रोड आणि मग आल्यावरती आपण कव्हर करूयात. चला चाललोय तर खरं, पण खूप थंडी वाजते. हे बघा कसं सजवलंय हॉटेल. आपलंच फक्त हॉटेल सजवले, बाकी जे आहेत ते एवढे काही सजवलेले नाही आहेत. चला जाऊयात. ये अंगूरी गुलाब जामुन.
कसं आहे कडक लागतंय ना कडक कडक लागतंय लहान मुलांचं साहित्य कोटी फळं 250 रुपयाला घेतली खरी फळं जास्त घ्यायची त्यापेक्षा 150 रुपये 8 पीस मोमोज आता काय खाल्लं मोमोज भडंग झाली ते तिकडे होतं 700 रुपये 7 फ्लेवर आईस्क्रीम होल 8 फ्लेवर क्या आहे ये अंगूरी गुलाब जामुन टेस्ट लागतंय मस्त त्याला टेस्ट टेस्ट इज द बेस्ट. तर मित्रांनो आपण फायनली मॉल रोडवरून आता पोहोचलोय आपल्या हॉटेलजवळ जे की बघा माझ्या मागे आपलं हॉटेलच आहे हे बघा आणि त्यांची चालली आहे पार्टी मस्त अशी. तर मी नॉर्मल ते सर्व काय करत नाही त्यामुळे बायका बाजूला येऊन बसलोय. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व होतं आजचं. खूप फिरलो खूप मजा आली जे की आपला आजचा फर्स्ट डेज होता मनालीमधला. मित्रांनो मॉल रोडमध्ये खूप काय भेटतं म्हणजे कपड्यापासून सगळं भेटतं. कपडे शूज खाण्यापिण्याचे पदार्थ स्ट्रीट फूड म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढं सगळं भेटतं. जेवढ्या छोट्या छोट्या वस्तू पेंटिंग्स म्हणजे खूप मित्रांनो खूप काय भेटतं. तुम्ही जर आला तर नक्की तुम्हाला माहीत पण असेल. जर आला तर तुम्ही बघा सुद्धा खूप काय भेटतं. जे मी तुम्हाला दाखवलं ते तर भेटतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व होतं. खूप मजा आली. उद्याच्या दिवशी आपण जे काय त्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर हे सर्व होतं मित्रांनो. नाटक चालू झाला पावर आले हिट झाला रूम पुढे हिट झाले बंद करून बंद केलंस ना हा मधून आलं कडे थंडी बस ओपन मध्ये आली त्यामुळे तिला लय बाहेर नसते बरं काही. अरे एक नंबर आहे डान्स करायला एक नंबर आहे. आम्ही रील्स केली बस बस नाही नको नंतर नाही संपलं एवढंच करायचं. बस बस लाइटिंग अशा प्रकारे मित्रांनो हा आजचा ब्लॉग होता. तुम्हाला मित्रांनो हा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तुम स्टे ट्यून. बाय.